नमस्कार, मी राजेंद्र ओंजे. महापालिकेचा आखाडा आता रंगत चाललेला आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपण आता पाहतोय की आज युतीची खऱ्या अर्थाने डेडलाईन संपणार आहे चर्चेची. त्यामुळे मुंबई महापालिकेमध्ये भाजप आणि शिवसेनेची युती होईल का हाच खरा प्रश्न आहे. अशा परिस्थितीमध्ये शिवसेना आणि भाजप हे स्वतंत्रपणे लढण्याची देखील त्यांची तयारी सुरू झालेली आहे. भाजपने 227 महापालिकेच्या 227 जागा आहेत, या 227 जागांवरती चाचपणी पण सुरू केलेली आहे. याच कार्यक्रमामध्ये आपण आढावा घेणार आहोत शिवसेना भाजपच्या युतीच्या फॉर्म्युल्याचा, आणि जर युती नाही झाली तर कशा पद्धतीची रणनीती असणार आहे याचा देखील. पण सुरुवात बघूया काय नेमकी 227 जागांची चाचपणी भाजपची आहे. महापालिका निवडणुकीत विधानसभेच्या धर्तीवर स्वबळावर निवडणूक होईल असं जवळपास स्पष्ट झालंय. भाजपचा 114 जागांचा फॉर्म्युला सेनेला मान्य झाला नाही तर शिवसेनेनं दिलेली ऑफर भाजप फेटाळून लावेल. दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकमेकाच्या बद्दल अवाक्षर न लिहिणं आणि न बोलणं हेच युतीला सकारात्मक दृष्टीने घेऊन जाईल आणि तसा प्रयत्न दोन्ही नेत्यांनी केला पाहिजे. जे स्वतः म्हणतात त्यांनी स्वतःकडे पाहावं, काय आपण कसे आहोत, काय आहोत, आणि मग अशा प्रकारचं हे करणं. परंतु ते जे खेळीमेळीच्या वातावरणात दोन चर्चांमध्ये ज्या गोष्टी बोलल्या जात होत्या तशा प्रकारचं एकीकडे चित्र भेसूर होताना आपल्याला जाणवत होतं. आणि मग असं ठरवण्यात आलं की जोपर्यंत या गोष्टींवर व्यवस्थित पडदा टाकला जात नाही भाजपकडून आणि खऱ्या अर्थानं व्यवस्थित जे इप्सित आपल्याला साध्य करायचं आहे त्यावर व्यवस्थितरित्या हे येत नाही तोपर्यंत हे करण्यात स्वारस्य नाही आहे. या परिस्थितीत 227 जागांवर ताकदीचे उमेदवार कोण आणि भाजपची रणनीती काय असेल यावर आपण एक नजर टाकूया. युती झाली नाही तर 227 जागा भाजप लढवेल. सर्व्हेनुसार 109 जागांवर भाजप पूर्ण ताकद लावेल. स्वतंत्र लढताना राष्ट्रीय समाज पक्ष आणि रिपाई सोबत युती करेल. मानखुर्द, धारावी, शिवाजीनगर, नेहरूनगर, कुर्ला, घाटकोपर या भागात रिपाईची साथ असेल. मालाड, विक्रोळी, भांडूप, दिंडोशी, वर्सोवा, चांदिवली, घाटकोपर या भागात उमेदवार आयात केले जातील. माहीम, शिवडी, वडाळ्यात मनसेच्या स्थानिक नेत्यांशी भाजप छुपी युती करू शकतो. मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजपला 114 जागा हव्यात तर शिवसेना भाजपला केवळ 80 जागा देऊ इच्छित आहेत. अशा परिस्थितीत मध्यस्थीचा मार्ग निघाला नाही तर दोन्ही पक्ष 227 ठिकाणी आपले उमेदवार उभे करतील हे मात्र नक्की आहे. निवडणुकांमध्ये शिवसेनेशी फारकत घेतली तरी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या धर्तीवर सत्ता स्थापन करताना दोन्ही पक्ष एकत्र येण्याचा पर्याय देखील भाजपसाठी असणार आहे. प्रफुल्ल साळुंखे, IBN लोकमत, मुंबई. आणि या सगळ्या संदर्भात बोलण्याकरता आपल्या सोबत असणारा आमचा प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे सोबत आहे. प्रफुल्ल बरोबर आपण चर्चाही करणार आहोत. मात्र त्यापूर्वी जे मुद्दे आता समोर आलेले होते त्यावरती आपण एक नजर टाकूया की कशा पद्धतीने या सगळ्या युतीतला खोडा होऊ शकतो. जर युती झाली नाही तर बघा भाजपची रणनीती काय असेल. युती झाली नाही तर 227 जागा भाजप लढवू शकतं. 109 जागांवरती भाजपने आपली पूर्ण ताकद लावली आहे. स्वतंत्र लढली भाजप तर राष्ट्रीय समाज पक्ष आणि रिपाई सोबत त्यांची युती होऊ शकते. त्यात बघा मानखुर्द, धारावी, शिवाजीनगर, नेहरूनगर, कुर्ला, घाटकोपर या ठिकाणी भाजप रिपाई सोबत जाऊ शकतं. मालाड, विक्रोळी, भांडूप, दिंडोशी, वर्सोवा या ठिकाणी देखील भाजप आपली ताकद वेगळी लावू शकतं. आणि खास करून भाजपची सगळी जी रणनीती आपल्याला पाहायला मिळते त्यामध्ये माहीम, शिवडी, वडाळा या ठिकाणी मनसेच्या स्थानिक नेत्यांशी छुपी युती या ठिकाणी भाजप करू शकते. प्रफुल्ल, ज्या प्रकारचे सगळे मुद्दे समोर येत आहेत, जर आपण मध्य भागामध्ये काही बघितलं किंवा घाटकोपर परिसरात आपण गेलो, विक्रोळी वगैरे, इथं मनसेची थोडीफार ताकद आहे, शिवसेनेची थोडीफार ताकद आहे आणि भाजपची थोडीफार आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये भाजप आता मनसेच्या कुठतरी बाजूला जाऊ पाहतीये की भाजप 227 जागांवरती पूर्णपणे रणनीती करून तयार आहे. राजेंद्र, आपण जर आतापर्यंत युती ही जवळपास 30-40 वर्ष जर आपण पाहिली तर कायमस्वरूपी भाजपच्या बाजूने काही वॉर्ड हे कायमस्वरूपी भाजपात राहिले, जिथे शिवसेना खूप कमी वाढू शकली आणि जिथे शिवसेनेचे जास्त वाढ जवळपास 117 पर्यंत वॉर्ड जे असे आहेत की तिथे शिवसेनेला कायम त्यांच्याच वाट्याला ते वॉर्ड आले, त्यामुळे तिथे भाजप कमकुवत राहिली. यावेळी जर स्वतंत्रपणे जर ही निवडणूक झाली तर भाजपला अनेक वॉर्डांमध्ये विशेषतः उपनगर जे आहेत, पश्चिम उपनगर, त्या ठिकाणी भाजपला खूप मोठी आयात या ठिकाणी करावी लागणार आहे. आणि सर्वात मोठा म्हणजे मराठी जो बालेकिल्ला आपण समजला शिवसेनेचा असेल आणि मनसेचा असेल तो दादर, वडाळा, माहीम हा या भागामध्ये त्यांना कुठेतरी स्थानिक जे छोटे पक्ष आहेत
त्यांची छुपी युती करावी लागेल, कारण उघडपणे युती करणं त्यांना शक्य होणार नाही, कारण खूप मराठीच्या मुद्द्यावरनं ही थेट निवडणूक या पुढे होऊ घातलेली आहे, त्यामुळे त्यांना छुपी युती करावी लागेल. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिवाजीनगर, मानखुर्द, त्याचबरोबर कुर्ला या संपूर्ण जो हा पट्टा आहे त्या ठिकाणी भाजपला वेगळी रणनीती आखावी लागेल. त्या ठिकाणी रामदास आठवले असतील, इतर जे बाहेर छोटे पक्ष आहेत तिथे देखील त्यांना आता काय दिसतंय की 114 जागांची यादी भाजपने कन्फर्म केली, त्याच्यावर शिक्कामोर्तब मुख्यमंत्र्यांनी केलं. म्हणजे 50% जागा भाजप आता शिवसेनेकडे मागते. शिवसेना 50% देईल की नाही याची शाश्वती अजून नाही. रंगशारदामध्ये शिवसेनेची सगळी बैठक होईल, मेळावा होईल, त्यात काय जे ठरायचं ते ठरेल. पण या सगळ्या पार्श्वभूमीवरती कुठेतरी दोन्ही पक्षांनी स्वबळावर जाण्याची तयारी सुरू केलेली आहे. स्वबळावर जाण्याची तयारी दोन्ही पक्षांनी आधी सुरू केली आहे. राजेंद्र, जर आपण ही संपूर्ण जर वॉर्ड वाईज विभागणी जर आपण पाहिली तर विधानसभेमध्ये जे वॉर्ड जे बूथ होते ते त्यांची पूर्ण पुनर्रचना झाली आहे नगरपालिकेच्या ह्या संपूर्ण वॉर्डमध्ये. त्यामुळे ह्या वॉर्ड आमचा आहे हा दावा शिवसेना देखील करू शकत नाही आणि भाजपा देखील करू शकत नाही. बूथ वाईज या समजा एका पूर्वीच्या वॉर्डमध्ये समजा 40 बूथ आहेत, ते 40 बूथपैकी 20 बूथ तिकडे, 10 बूथ या वॉर्डमध्ये किंवा दुसऱ्या तिसऱ्या वॉर्डमध्ये 15 बूथ असे हे बूथची विभागणी झाली आहे. त्यामुळे आपले मतदारसंघ कुठले, आपला मतदार जो आहे तो आपल्याला मतदान याच ठिकाणी करेल का, ही जर रणनीती बघायची असेल तर भाजपने शिवसेनेने बूथवाईज आपल्याला विधानसभेत कुठे मतदान जास्त झालेलं आहे त्या मतदानाच्या आधारावर हे वॉर्ड आमचे आहेत हा दावा केलेला आहे. जर आपण पूर्ण जर बघितलं तर खऱ्या अर्थानं भाजपला 109 जागांवर विधानसभेमध्ये बूथवाईज आघाडी मिळाली आहे. त्यामुळे त्यांचा दावा 114चा आहे, जेणेकरून बार्गेनिंग करून शिवसेना ही साधारण 100 पर्यंत जागा आपल्याला सोडू शकेल अशी आशा भाजपला आहे. पण शिवसेनेचं म्हणणं आहे की आम्हाला 2014चा फॉर्म्युला मान्य नाहीये. 2012 पर्यंत गेल्या 30 वर्षामध्ये 2012 पर्यंत. दुसरा महत्वाचा मुद्दा प्रफुल्ल की शिवसेनेला तो फॉर्म्युला मान्य असणं अपेक्षितच नाहीये, कारण त्या प्रकारे शिवसेना सत्तेतला मोठा भाऊ असं मानते. राज्यात सत्तेतला मोठा भाऊ भाजप असला तरी महापालिकेत शिवसेना स्वतःला मानते. त्यामुळे ह्या 50% जागा शिवसेना सोडेल अशी काही शक्यता आता फारशी दिसत नाही. पण जो मुद्दा समोर आला होता की वडाळ्यातला किंवा मालाड परिसरातला असेल, दिंडोशीच्या टप्प्यातला असेल किंवा इथला धारावीतला असेल, इथं भाजप मनसेच्या जवळ जाऊन कुठेतरी छुपी युती करू पाहते. दिंडोशीमध्ये तर तिकडे भाजप शिवसेनेचे आमदार आहेत. अशा परिस्थितीत काय नेमकी गणितं असतील? दोघे एकमेकांच्या जागांवरती ठाम असतील. अगदी खरं आहे राजेंद्र, तू म्हणतोय ते अगदी खरं आहे. भाजपला छुपी युती या ठिकाणी करावीच लागणार आहे, कारण की जो दादर आणि माहीम शिवडी हा परिसर भाजपने किती पिंजून काढला तरी ती मतं ही भाजपकडे वळणं शक्य नाही. अशा परिस्थितीमध्ये जर समजा या ठिकाणी मनसेसारखा एखादी पक्ष असेल किंवा इतर पक्ष असेल ज्याची ताकद आहे त्याला आपण सपोर्ट करू शकतो का आणि त्याची मतं इतर भागात आपल्याला मिळतील का, ही जर युती केली तर भाजपला एक मोठं यश येण्याची चिन्ह आहे. म्हणजे हा पर्याय केवळ भाजपला नाही शिवसेनेला देखील आहे. शिवसेनेनं अशा पक्षांबरोबर स्थानिक ठिकाणी की वाटाघाटी केल्या की तुम्हाला आम्ही या ठिकाणी मदत करतो, आम्हाला तुम्ही पश्चिम उपनगरामध्ये किंवा पूर्व उपनगरामध्ये मदत केली तर त्याचा फायदा दोन्ही फायदा होऊ शकतो. अगदी खरं आहे. मनसेच्या बाबतीत देखील प्रफुल्ल आपण जाणून घेणार आहोत. मात्र आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. भाजपची नेमकी रणनीती आपण काय ते पाहिली, पण नेमकं शिवसेनेचे वॉर्ड्स कसे आहेत आणि शिवसेनेला अपेक्षित साऊथ मुंबई, याला दक्षिण मुंबई म्हणतो, याच्यावर शिवसेना आपल्या जागांसाठी कशी ठाम आहे हे बघणार आहोत ब्रेक नंतर. पहा फक्त IBN लोक. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या युतीसाठी शिवसेना भाजपच्या चर्चा सुरू आहेत. पण 114 जागांवरती भाजप अडून आहे आणि 114 जागांमध्ये भाजपला शिवसेनेच्या 15 जागा हव्या आहेत, ज्या त्यांच्या सिटिंग आहेत. या जागा शिवसेना सोडण्यासाठी काही तयार नाही. यावर दोन्ही पक्षात होणाऱ्या तडजोडीवर आता युती होणार की नाही याचं चित्र अवलंबून आहे. शिवसेना भाजप युती जागा वाटपाच्या प्रस्तावात अडकली आहे. चर्चा 114 जागांवर अडून आहे. यात भाजपला सेनेच्या 15 जागा हव्या आहेत. ज्या वॉर्डावर सेना आणि भाजप दोघेही अडून बसले ते वॉर्ड कोणते आहेत ते पाहूया. वॉर्ड क्रमांक 2 गावदेवी दहिसर पूर्व, वॉर्ड क्रमांक 5 अशोकवन चिंतामणी नगर, वॉर्ड क्रमांक 7 मडपेश्वर बोरिवली विधानसभा, वॉर्ड क्रमांक 11 बन्सीनगर बोरिवली विधानसभा, वॉर्ड क्रमांक 29 मनोरी गाव मालाड विधानसभा, वॉर्ड क्रमांक 65 विलेपार्ले पश्चिम, वॉर्ड क्रमांक 81 आनंदनगर सांताक्रूज विधानसभा, वॉर्ड क्रमांक 111 कांजूर विलेज भांडूप विधानसभा, वॉर्ड क्रमांक 126 रमाबाई नगर घाटकोपर पूर्व विधानसभा, वॉर्ड क्रमांक 124 किरोल विलेज घाटकोपर विधानसभा, वॉर्ड क्रमांक 185 शिवाजी पार्क माहीम विधानसभा, वॉर्ड क्रमांक 187 प्रभादेवी माहीम विधानसभा,
वॉर्ड क्रमांक 79 तेजपाल परांजपे स्कीम विलेपार्ले विधानसभा आणि वॉर्ड क्रमांक 76 चकाला सहार विमानतळ विलेपार्ले विधानसभा. 2012च्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ज्या वॉर्डांमध्ये भाजपचे नगरसेवक नव्हते त्याच वॉर्डातून 2014च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला मोठं बहुमत मिळालं आहे. म्हणूनच भाजपला 2014च्या फॉर्म्युलानुसार ह्या जागा हव्या आहेत. या जागा हव्या असतानाच भाजपला प्रकाश मेहता यांच्या मुलासाठी वॉर्ड क्रमांक 132, विद्या ठाकूर यांच्या मुलासाठी वॉर्ड क्रमांक 50 आणि राज पुरोहित यांच्या मुलासाठी वॉर्ड क्रमांक 121 वरचा दावा सोडायचा नाही. ही देखील युतीच्या बोलणीतली सर्वात मोठी अडचण आहे. प्रफुल्ल साळुंखे, IBN लोकमत, मुंबई. या संदर्भात बोलूया. प्रफुल्ल आपल्यासोबत आहे. प्रफुल्ल, आपण बघितलं की शिवसेना म्हणते 2012चा फॉर्म्युला, भाजप म्हणते विधानसभेचा 2014चा फॉर्म्युला त्यानुसार द्या. पश्चिम उपनगरात भाजपचे 4 आमदार आहेत म्हणून भाजपचा हा सगळा वर्चस्व चालू आहे. अगदी खरं आहे. जर आपण 2012ला जे वॉर्ड भाजपच्या वाट्याला कधी आले नाहीत, म्हणजे गेल्या 30-40 वर्षात कधी आले नाही, अशा परिस्थितीत वेगळं लढल्यानंतर वर्सोवा असेल, सर्वात महत्त्वाचं घाटकोपर तर त्यांचा येतोच, पण घाटकोपरमध्ये ज्या जागा मिळायला पाहिजे त्या देखील तिथे जास्त आले बूथमध्ये. या सगळ्या जर गोष्टी पाहिल्या, विद्या ठाकूरांचा वॉर्ड जिथे सुभाष देसाईंना पराभूत करत विद्या ठाकूर निवडून आल्या, अशा परिस्थितीमध्ये दहिसर असेल, अशा परिस्थितीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2012च्या फॉर्म्युल्यानंतर देखील निवडून आले, जिथे शिवसेनेनं भाजपासाठी कधी जागा दिल्या नाही. भाजपचं हेच मुद्दा म्हणणं आहे की निवडणूक पण लढवलेली नाही अनेक ठिकाणी. कारण गेल्या आपण निवडणुकीत पाहिलं तर 4 आमदार या ठिकाणी होते, आता 15 झालेत. या सगळ्या गोष्टींमध्ये कुठेतरी भाजपाचं म्हणणं आहे की जिथे जिथे आम्ही नव्हतो तिथे देखील आम्ही निवडून आलोय, तर त्या धर्तीवर स्वतंत्रपणे जर युती करायची असेल तर आम्हाला जागा द्या, ही मागणी आहे भाजपची. म्हणून भाजप या संपूर्ण परिस्थितीत अडून बसली आहे. पण शिवसेना या संपूर्ण गोष्टीला अजूनही तडजोड करायला तयार नाही. शिवसेनेला तडजोड करायला तयार नाही, कारण स्वाभाविक आहे जे आकडे आपण पाहतोय या 4ही विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार भरे भाजपचे निवडून आलेले असतील 2014ला, पण स्थानिक नगरसेवक मात्र संख्याबळानुसार शिवसेनेचे जास्त आहेत. त्यामुळे शिवसेना या जागा काही सोडायला इच्छुक नाहीये. ब्रेक घेऊ, पण ब्रेक नंतर भाजपच्या मनसेच्या टक्केवारीतला टक्का शोधण्याचा प्रयत्न कसा चालू आहे, ब्रेक नंतर पाहूया. मुंबई महापालिका निवडणुकीत मनसेची नेमकी भूमिका काय राहील हा खरा सगळ्यात कळीचा मुद्दा आहे. राज ठाकरेंनी तर स्पष्ट केलंय की मनसे स्वबळावर जाईल, पण यावर अजूनही प्रश्नचिन्ह कायम आहे. असं असलं तरीही मनसेच्या पारड्यात पडणारी मतं आपल्याकडे वळवण्यासाठी भाजप आणि शिवसेना आता त्याच मुद्द्यावर लक्ष केंद्रित करताना दिसतात. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेनंतर गेल्या 2 निवडणुकांमध्ये मनसेनं सेना आणि भाजपची मतं आपल्याकडे खेचत जोरदार यश मिळवलं होतं. 2007च्या निवडणुकीत मनसेनं शिवसेनेची 4 तर भाजपची 2% मतं खाल्ली. तर 2012च्या निवडणुकीत शिवसेनेची 8% आणि भाजपची 3% मतं मनसेने घेतल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे मनसेने घेतलेल्या मतांची टक्केवारी 20%च्या वर गेली. 2017च्या महापालिका निवडणुकीत मनसेची स्थिती फारशी चांगली राहिलेली नाही हे तर स्पष्टच आहे. याची चुणूक लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतही दिसली. मनसेची बहुतांश मतं सेना भाजपकडे वळली. अशा परिस्थितीत मनसेची मतं पुन्हा एकदा आपल्याकडे वळवण्यासाठी सेना भाजपनं आपली कंबर कसली आहे. मनसेचं प्राबल्य असलेले मुंबईतले विभाग पुढील प्रमाणे आहेत: मालाड पश्चिम, विक्रोळी, भांडूप पश्चिम, दिंडोशी, वर्सोवा, चांदिवली, माहीम, शिवडी, गोरेगाव, कलिना आणि भायखळा. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून सर्वच्या सर्व जागा लढवल्या जाणं सध्या तरी अशक्य वाटतंय. अशा परिस्थितीत मनसेची मतं आपल्याकडे वळवण्यात भाजप आणि सेनेला किती यश येतं यावरच सत्तेची गणितं अवलंबून आहेत. प्रफुल्ल साळुंखे, IBN लोकमत, मुंबई. आपण एक नजर टाकूया की जे प्राबल्याचे विभाग कोणते आहेत मनसेचे, जिथं मनसेची टक्केवारी जास्त आहे विभाग, आणि मग प्रफुल्लशी आपण बोलूया. मालाड पश्चिम आहे मुंबईतले विभाग मनसेचे, विक्रोळी, त्याबरोबर भांडूप पश्चिम, दिंडोशी, वर्सोवा, चांदिवली आणि माहीम, शिवडी, गोरेगाव या सगळ्या ठिकाणी मनसेचं प्राबल्य आहे. आणि प्रफुल्ल आपल्यासोबत आहे. प्रफुल्ल, काय सांगशील
मनसेने जी काही सगळी 2007 आणि 2012 बारा. या गेल्या 10 वर्षात जी सगळी मतांची टक्के घेतलीत याचा साधारणतः टक्केवारीचा आकडा जातोय तो 20%. 20 कुठेतरी शिवसेना आणि भाजपचं लक्ष याच्यावरच केंद्रित आहे की हा 20% आपल्याकडे त्या जास्तीत जास्त कसा खेचता येईल. अगदी बरोबर आहे. आता जर आपण महानगरपालिकेची सत्ता कशी येऊ शकते हे जर पूर्ण गणित पाहिलं तर शिवसेनेला जर सत्तेत द्यायचं असेल तर साधारणतः 5% मतं ही जास्तची हवी आहेत जेणेकरून स्पष्टपणे बहुमत मिळू शकेल. आणि भाजपला सत्तेच्या जवळ जायचं असेल तर 3 ते 4% फरक आपल्याला आतापर्यंतच्या निवडणुकांमध्ये दिसून आलेला आहे. जी मतं 2007 पासून ही मनसेने या ठिकाणी घेतलेली आहेत. जर हीच मतं जर भाजपाला शिवसेनेला वळत आली तर दोन्ही पक्ष सत्तेच्या अगदी जवळ जाऊ शकतात. बरोबर. कारण 2007च्या निवडणुकीपूर्वी शिवसेनेकडे 30% मतं होती. मनसेचा उदय झाला, थेट 22% ही मतं खालवली आणि 8% मतं ही मनसेकडे गेली. तसंच भाजपकडनं देखील 3% मतं गेले. तीच मतं पुढच्या निवडणुकीमध्ये जवळपास शिवसेनेकडनं थेट 10% मतं ही थेट मनसेकडे जाताना आपल्याला दिसतात आणि भाजपची 2% मतं जाताना दिसतात. जर लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीची जर संपूर्ण गणितं पाहिली, लोकसभेला भाजप आणि शिवसेनेचे जे मतं उमेदवार निवडून आले त्यांना जर मतं पाहिली ती मनसेची मतं जाताना दिसतात आणि विधानसभेमध्ये जे मनसेचे आमदार कमी झालेत ते त्यांचं जे मतदान आहे ते शिवसेना आणि भाजपला या संपूर्णपणे येताना दिसत आहे. तीच गणितं जर आता राहिली तर एक प्रफुल्ल, जसं तू सांगतोस आता की ही सगळी मतांची विभागणी झाली, हेच सगळं मतांची विभागणी गेल्या वेळेला कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीत झाली. अगदी बरोबर. आणि याच निवडणुकीमध्ये जितक्या जागा मनसेने घेतल्या होत्या तितक्या त्या जागा जागा भाजपने भाजपला त्यांच्या plus मतांची मध्ये. टक्केवारी आपल्याकडे खेचून आणली आणि स्वतःच्या जागा वाढवल्या. हेच चित्र कदाचित मुंबईत असेल. अगदी खरं आहे. ज्या पद्धतीने डोंबिवलीला एकतर्फा संपूर्णपणे भाजपला ही मतं जाताना दिसली. पण आता इथे इथे थेट आणि शिवसेना भाजपमध्ये म्हणजे मुंबई उपनगराचा जो पश्चिम भाग आहे त्या ठिकाणी ती मतं भाजपकडे जाताना दिसतील किंवा पूर्व उपनगरामध्ये ती मतं शिवसेनेकडे जाताना दिसतील किंवा दादरमध्ये ती मतं शिवसेनेकडे जाताना दिसतील. कारण मराठी मतं ही थोडं जरी म्हटलं तरी भाजपपेक्षा शिवसेनेला प्राधान्य देतील आणि त्या पूर्व उपनगरांमध्ये तो भाजपला फायदा होईल. पण समजा जिथं जर भाजप आणि मनसेमध्ये कुठे समझोता होत असेल तर दादरमध्ये शिवसेनेला एक मोठा धक्का हे दोन्ही पक्ष मिळून एकत्रपणे देऊ शकतात. तो समझोता होणार की नाही हा सगळा कळीचा मुद्दा आहे आणि पडद्यामागची नेमकी गणितं काय चाललेली असतील याच्यावरही आपल्याला बारीक लक्ष ठेवून राहायला लागणार आहे. आणि इथेच खरा रंगणार आहे आखाडा महापालिकेचा. या आखाड्यातल्या प्रत्येक अपडेट्स आम्ही तुम्हाला देत राहणार आहोत. धन्यवाद प्रफुल्ल, तू आलास आणि या सगळ्या संदर्भात माहिती स्पष्टपणे दिली. इथंच थांबू. आखाडा रंगतोय तसे त्याचे रंग आम्ही तुम्हाला दाखवू. पात्र फक्त IBN लोक.